संजय राऊत यांनी अमरावतीच्या दौऱ्यादरम्यान नवनीत राणा यांच्याविषयीचे जे वादग्रस्त वक्तव्य केले त्यावर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आज प्रतिक्रिया दिली। अमरावती येथे आल्यावरती शिवसेना उबाटा गट आणि उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू घसरले आणि महाराष्ट्रभर त्यांची ती केवलवाणी अवस्था झाली असून यातून उद्विग्न होऊन काल संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले। या वक्तव्यामुळे तमाम स्त्री शक्तीचा आणि मातृशक्तीचा अपमान झालाय असं कुलकर्णी यांनी मत व्यक्त केलंय। शिवसेना उभाटा गटाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आणि स्वतःला सर्वज्ञानी समजणारे संजय राऊत यांचा अमरावतीमध्ये दौरा झाला आणि अमरावतीमध्ये आल्यावर उद्धव ठाकरे आणि शिवसेना उभाटा गट यांच्या पायाखालची जी वाळू घसरलेली आहे, महाराष्ट्रभरची त्यांची केविलवाणी अवस्था झालेली आहे, यांनी उद्विग्न होऊन काल संजय राऊत यांनी अमरावतीमध्ये अमरावतीच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी अत्यंत अभद्र, खालच्या स्तरावरचे अश्लील असे वक्तव्य केले। या वक्तव्यामुळे तमाम स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा अपमान झालेला आहे। तोंडातून सावित्रीबाई फुले यांचं भाषणांमधून नाव घ्यायचं आणि अंबाबाई आणि एकविरा देवीच्या, जगन्माता रुक्मिणीच्या अमरावती शहरामध्ये येऊन एका महिलेचा अत्यंत खालच्या दर्जाने अपमान करायचा, गलिच्छ शब्दांचा वापर करायचा, ही संस्कृती महाविकास आघाडीची आहे का? हेच महाविकास आघाडीचं महिला विषयक धोरण आहे का? याचं उत्तर यशोमतीताई ठाकूर आणि जे महाविकास आघाडीचे मोठे नेते या मंचावर उपस्थित होते त्यांनी याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे। नाहीतर स्त्रियांचा अपमान केला म्हणून महाराष्ट्रातली जनता उबाठा आणि महाविकास आघाडीला कधीही माफ करणार नाही।